नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव आहे राज्यवर्धन शेगुकार. काल आपण पाहिलं होतं मेंटेनन्सच्या संदर्भात आपण पाहिले होते पॉईंट की सुरुवातीला आपण मेंटेनन्स बघितलं, त्यानंतर मेंटेनन्सचे टाईप्स पाहिले होते. तर काल आपण शिकलो होतो रूटीन मेंटेनन्स आणि प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स. तर रूटीन मेंटेनन्समध्ये आपण मशीन चालू होण्याच्या आधी आपण त्याला ते रूटीननुसार आपण त्याला चेक करून मशीन चालू करत असतो, म्हणजे त्याला आपण रूटीन मेंटेनन्स म्हणतो. ते दिवसाला दररोज केल्या जात असते मशीन सुरू होण्याच्या आधी. आणि प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्समध्ये आपण पाहिलं होतं किंवा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स एक प्रोग्राम ठरवलेला असतो. तर त्या प्रोग्रामनुसार आपल्याला ते प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स वगैरे करायचं असते, जेणेकरून ते मशीन प्रोडक्शन करत असताना बंद पडू नये, म्हणून आपण प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स वगैरे करत असतो. तर आज आपण पाहणार आहोत ब्रेकडाऊन मेंटेनन्स. तर ब्रेकडाऊन मेंटेनन्स आपण यामध्ये काय होते वा नेमकं, तर मशिनरी अचानक बंद पडते किंवा अचानक बंद होत असतात. त्या मशिनरीमध्ये काही प्रॉब्लेम असू शकतात, एखादा पार्टही तुटू शकतो किंवा पार्ट खराब झाल्यावर आपल्याला चेंज करावा लागेल. तर मशीन जर अचानक जर बंद पडत असेल मग आपण त्याचं ऑब्झर्वेशन केल्याच्या नंतर त्या मशिनरीमध्ये काही फॉल्ट आला असेल, समजा काही पार्ट वगैरे तुटले असतील, मग त्याला आपल्याला चेंज करावं लागते. तर जे अचानक झालेली जी दुर्घटना असते, त्या दुर्घटनेनं त्या मशिनरीमध्ये काही प्रॉब्लेम्स निर्माण होत असतात. तर ते आपल्याला शॉर्ट आऊट करण्यासाठी आपल्याला बराच वेळ लागतो. मग बराच वेळ लागल्यामुळे आपण त्याला ब्रेकडाऊन मेंटेनन्स असे सुद्धा म्हणत असतो. आता या ब्रेकडाऊन मेंटेनन्समध्ये आणखीन समजा जर पाहायचं जर ठरलं तर मशीनची शिफ्टिंग, जेव्हा एक मशीन समजा खराब झालेली असेल तर तिच्या जागी आपण दुसरी मशीन लावत असतो. तर त्याला पण आपण ब्रेकडाऊन मेंटेनन्स असे सुद्धा म्हणत असतो. एखाद्या मशीनच्या जागी दुसरी मशीन लावणं, मग आपलं जे कार्य असेल ते आपण करण्यासाठी आपण ते अरेंजमेंट वगैरे करत असतो. तर यालासुद्धा आपण ब्रेकडाऊन मेंटेनन्स असे सुद्धा म्हणू शकतो. आता ब्रेकडाऊन मेंटेनन्समध्ये समजा जर एखाद्या मशिनरीची ट्रान्समिशन ऑफ पॉवर एकाकडून दुसरीकडे ट्रान्सफर करायची आहे किंवा आपल्याला चेंज करायची आहे, तर यालासुद्धा आपण ब्रेकडाऊन मेंटेनन्स असं सुद्धा म्हणू शकतो. तर ब्रेकडाऊन मेंटेनन्समध्ये जो अचानक झालेला जो प्रॉब्लेम, बिघाड मशिनरीमध्ये, जो की वेळेवर तो सॉल्व जर झाला नाही, आपण